नमस्कार मित्रांनो, तुम्हाला तुमचा YouTube चॅनल बनवायचा आहे का आणि तो बनवून तो YouTube चॅनल जो आहे तो ग्रो करायचा आहे का आणि YouTube चॅनल ग्रो करून चांगले पैसे कमवायचे आहेत का, तर ही व्हिडिओ नक्कीच बघा। या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण काही टिप्स बघूयात YouTube चॅनल बनवताना आणि YouTube चॅनलवरच्या व्हिडिओ बनवताना आणि YouTube चॅनल ग्रो करताना कुठल्या अडचणी येतात आणि कशा प्रकारे तो YouTube चॅनल आपण ग्रो करू शकतो, त्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स आपल्या या YouTube चॅनल कडून आज आपण देणार आहोत। तर आपल्या क्रिएटिव्ह कंटेंट मराठी या YouTube चॅनल मध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो। डायरेक्ट आता थेट मुद्द्याला आपण हात घालूयात। सगळ्यात पहिली टिप्स मित्रांनो, YouTube चॅनल बनवत असताना विषय। मित्रांनो, नवीन असाल तुम्ही आणि कुठल्या विषयावर YouTube चॅनल वरती मी व्हिडिओ बनवू, माझा YouTube चॅनल तर मी उघडतो, परंतु त्याच्यावरती कुठल्या विषयाच्या संदर्भात व्हिडिओ बनवू, तर हा जो मुद्दा आहे सगळ्यात महत्त्वाचा आहे। तर सगळ्यात पहिली गोष्ट एक लक्षात घ्या मित्रांनो, तुमचं नॉलेज काय आहे, तुमची आवड काय आहे, त्या आवडीनुसार तुम्ही तुमचा एखादा विषय सिलेक्ट करा। ओके, तुम्ही शिक्षण क्षेत्रात असाल, टीचिंग करत असाल तर कुठलाही एखादा विषय, जो विषय तुम्ही शिकवताय त्यावरती व्हिडिओ बनवू शकताय, किंवा तुमचं नॉलेज जर का टेक्निकल फील्डशी रिलेटेड असेल तर त्या फील्डशी रिलेटेड तुम्ही व्हिडिओ बनवू शकताय। तुम्ही जर एक शेतकरी असाल तर शेतकऱ्यांना टिप्स देण्यासाठी काही व्हिडिओ बनवू शकताय, त्या संदर्भातलं नॉलेज तुमचं असू शकतं। तुम्ही बिझनेसमॅन असाल तर बिझनेसशी रिलेटेड टिप्स देऊ शकताय। तुमचं नॉलेज काय आहे किंवा तुमची आवड काय आहे हे ठरवून तुम्ही एखादा विषय निवडा आणि त्या विषयाचे रिलेटेड रिसर्च करून व्हिडिओ बनवायला लागा। हा झाला पहिला मुद्दा, विषय ठरवणं। दुसरा मुद्दा आहे मित्रांनो, सुरुवातीला सगळ्या गोष्टी घेऊ नका। आता YouTube चॅनल जर तुम्हाला बनवायचं असेल आणि तुम्ही जर बेरोजगार असाल किंवा तुमच्याकडे नसेल जास्त पैसे, तर खूप सारं $1,00,000-2 लाख रुपये भरून सेटअप नका आणू। काही लोक काय करतात की कॅमेरा आणतात, चांगल्या प्रकारच्या माइक्स आणतात, ट्रायपॉड आणतात, अशा प्रकारचं डिजिटल बोर्ड सुरुवातीलाच आणतात आणि खूप सारी इन्व्हेस्टमेंट करतात आणि नंतर मग आउटपुट काही मिळत नाहीये एखादा चॅनल तुमचा ग्रो झाल्यावरती। तर मला काय वाटतंय की सुरुवातीला काय करा, फक्त एक माईक मागवा। जसा माझ्याकडे आता माईक आहे ना, तो माईक मागवा आणि तुमचा मोबाईल हातामध्ये घ्या आणि व्हिडिओ बनवून अपलोड करा, मोबाईलवरच एडिट करा। कारण माझ्या ज्या सुरुवातीच्या व्हिडिओ आहेत त्या सर्व मी मोबाईलवर बनवायचो आणि ही व्हिडिओ सुद्धा आता जी बनवतोय ती मोबाईलवर आहे, माईक आहे आणि एडिट करून मी आता बनवतोय। ओके, आता आहे सेटअप, परंतु पूर्वी सुरुवातीला मोबाईल आणि या सगळ्या गोष्टी होत्या, म्हणून सुरुवातीला फक्त एक मोबाईल आणि एक माईक, तुमच्याकडे जो मोबाईल असेल तो आणि एखादा माईक, अशा प्रकारे हा माईक जो आहे तो तुम्ही मागू शकता Amazon कडून। बस तेवढ्यातच तुम्ही व्हिडिओ बनवायला लागा। ही गोष्ट म्हणजे जास्तीत जास्त गोष्ट खरेदी नका करू, मोठ्या गोष्टी कॅमेरा वगैरे। ज्यावेळेस तुम्ही YouTube चॅनल ग्रो कराल आणि त्याच्यामधून कमवायला लागाल तेव्हा त्या पैशामधून तुम्ही कॅमेरा किंवा काही इतर गोष्टी लागतील नंतर तुम्हाला, लाईट्स या सगळ्या त्या घ्या। ओके, आता तिसरा मुद्दा आहे सातत्य। सातत्य खूप गरजेचं आहे मित्रांनो। काही वेळेस काय होतं की सुरुवातीला एखादा विषय ठरवता, खूप भरपूर सारा व्हिडिओ बनवता, पहिल्या महिन्यामध्ये खूप साऱ्या व्हिडिओ बनवतात आणि नंतर 4 महिने काय व्हिडिओ बनवत नाही आपण। तर मित्रांनो, कन्सिस्टन्सी पाहिजे, सातत्य पाहिजे। रेग्युलर तुम्ही व्हिडिओ 1 ते 2 वर्ष रेग्युलर तुम्हाला व्हिडिओ अपलोड करावे लागतील। कारण मला सुद्धा ज्या वेळेस पैसे मिळायला लागले YouTube कडून ते मला जवळपास 1 वर्षानंतर मिळायला लागले। त्यामुळे वर्षभर तरी आपण मेहनत घेणं खूप गरजेचं आहे, सातत्य पाहिजे। तुम्ही असं ठरवा की मी आठवड्यातून 3 व्हिडिओ अपलोड करेल, एक सोमवारी करेल, एक बुधवारी करेल, एक शनिवारी करेल, असे वार ठरवा आणि त्याच वाराला त्या व्हिडिओ जे आहेत त्या अपलोड झाल्या पाहिजे आणि त्या वर्षभर अपलोड झाल्या पाहिजेत। ओके, तशा प्रकारचं सातत्य असणं खूप गरजेचं आहे आणि अपलोडिंगची जी वेळ आहे ती शक्यतो संध्याकाळी ठेवा। व्हिडिओ अपलोड करत असताना आपण काय करतो, सकाळी पहाटे 5 वाजता अपलोड केलं तर कोण बघणार आहे मित्रांनो। लोक ऍक्टिव्ह कधी असतात, शाळा सुटल्यानंतर विद्यार्थी संध्याकाळी 6 वाजता येतो, ऑफिस सुटल्यावरती लोक संध्याकाळी 6 वाजताच घरी येतात, 6च्या नंतर, आणि 6 नंतर फ्रेश वगैरे होऊन 7-8च्या दरम्यान मोबाईल खूप लोकांच्या हातामध्ये असतो। त्यामुळे संध्याकाळी 6, 7, 8 ही जी वेळ आहे ती ही व्हिडिओ अपलोड करण्याची खूप चांगली आहे। ओके, म्हणजे ही झाली तिसरी टिप्स। आता पुढची एक टिप्स आहे की सुरुवातीला जी काही एनर्जी असेल तुमची, ती एनर्जी शेवटपर्यंत राहिली पाहिजे। सुरुवातीला ज्या एनर्जीने तुम्ही व्हिडिओ बनवताय, ज्या एनर्जीने एखादा विषय बनवत असताना रिसर्च करता, तीच एनर्जी तुमची शेवटपर्यंत टिकली पाहिजे। ओके, त्यानंतर 5वी महत्त्वाची टिप्स आहे की दुसऱ्याची कॉपी करू नका। महेंद्र भाऊ कुठची व्हिडिओ बनवतात त्याच प्रकारे मी त्यांच्या स्टाईलने व्हिडिओ बनवतो। अमुक एक यूट्यूबर जो आहे त्याची स्टाईल व्हिडिओ बनवायची आहे, त्या स्टाईलने मी बनवतो, तीच भाषा वापरतो, तशाच प्रकारची भाषा वापरतो। तर असं नाही मित्रांनो, तुमची जी भाषा आहे ती वापरा, तुमची जी लकब आहे ती लकब वापरा, कारण ती युनिक आहे, ती दुसरी कोणाकडे नाहीये। तुमची जी क्वालिटी आहे ना त्याचप्रमाणे तुम्ही व्हिडिओ बनवा, तुमची ढब आहे, तुमची जी पद्धत आहे व्हिडिओ बनवायची तीच पद्धत चांगल्या प्रकारे डेव्हलप करा आणि व्हिडिओ बनवा। दुसऱ्याची कॉपी करण्याच्या भानगडीत जर पडलो तर आपलं जे आहे ते सुद्धा निघून जातं आपल्या हातातून। ओके, त्यामुळे दुसऱ्याची कॉपी नका करू, तुम्ही तुमचं एक वेगळं क्रिएट करा। ओके, आणि त्यानंतर जी आहे व्हिडिओची लेंथ, व्हिडिओच्या लेंथसाठी एक टिप्स सांगतो की लेंथ जी आहे ती खूपच मोठी नका करू मित्रांनो। सुरुवातीला 2, 3, 4, 5 मिनिटाच्या व्हिडिओ झाल्या तरी चालेल, कारण सुरुवातीलाच तुम्ही 15-20 मिनिटाच्या व्हिडिओ नका बनवू, त्याच्यातून काही होणार नाही। सुरुवातीला कमीत कमी वेळाच्या, म्हणजे जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुम्ही पोहोचाल, 5 ते 6 मिनिटाची जरी व्हिडिओ असली तरी चालेल, पण 10, 12, 13 अशी नका बनवू। जितक्या कमी वेळाची व्हिडिओ बनवाल तेवढा तुम्हाला फायदा जास्त होऊ शकतो, कारण तेवढा जास्तीत जास्त लोक वेळ व्हिडिओ ती बघू शकतात। ओके,
यस. त्याच्यानंतर सगळ्यात शेवटचा मुद्दा म्हणजे संयम ठेवा. कसं होतं की आपल्याला संयम नसतो, अरे बापरे माझी ही व्हिडिओ अजूनपर्यंत जास्त लोकांपर्यंत पोहोचत नाहीये, खूप लोक अजून बघत नाहीये. संयम ठेवा. हळूहळू सगळ्या गोष्टी येतील. संयम ठेवा, कारण हळूहळू डेव्हलप होणार आहे. तुम्ही जर नवीन असाल तर बऱ्याच गोष्टी डेव्हलप कराव्या लागणार आहेत तुम्हाला. तुमची बोलण्याची पद्धत, तुमची व्हिडिओ खूप चांगल्या क्वालिटेटिव्ह बनली पाहिजे. ती व्हिडिओ क्वालिटेटिव्ह बनते, पण अपलोड केल्यानंतर टॅग्स आहे, तिचं टायटल आहे, डिस्क्रिप्शन आहे, या सगळ्या गोष्टी तुम्ही हळूहळू शिकाल आणि हळूहळू सगळ्या गोष्टी डेव्हलप होतील. हळूहळू एखादा यूट्यूब चॅनल जो आहे तो डेव्हलप होत असतो. त्याच्यामुळे संयम ठेवा की बाबा निदान 1 वर्षभर तरी आपण संयम ठेवला पाहिजे. ठीक आहे. तर एवढ्या काही टिप्स आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला द्यायच्या होत्या. नक्कीच व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला एक बेलचं बटन आहे ते सुद्धा दाबा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. ओके मित्रांनो, बाय सर्वांना, धन्यवाद.